नुकत्याच जाहीर झालेल्या 10वीच्या निकालात राज्याची राज्यभाषा असलेल्या मराठी विषयाचा निकाल हा धक्कादायक लागलाय। राज्यात मराठी अनिवार्य असताना सुद्धा तब्बल 94,544 विद्यार्थी मराठीमध्ये नापास झालेत। विशेष म्हणजे मराठीचा निकाल 92.57% लागला असताना गुजराती भाषेचा निकाल 100% लागलाय, तर संस्कृतचा 99.21% लागलाय। प्रथम भाषा म्हणून मराठी निवडणाऱ्या 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी 80,000 विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत। केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असला तरी शालेय स्तरावर या निकालामुळे मराठीच्या अध्ययन पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। 10वीच्या निकालात 94,000 विद्यार्थी मराठीमध्ये नापास झाल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक आहेत, मराठी भाषेचे जाणकार आणि सोबतच 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत शोभने सर, रवींद्र शोभने सर आहेत। सर, काय सांगाल एकूणच या कडे कसं पाहता तुम्ही? कारण 94,000 आकडा मोठा आहे, गेल्या वर्षी कमी होता, पुन्हा वाढ झालेली आहे मराठी भाषेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची। महाराष्ट्रामध्ये मराठीच्या विषयामध्ये इतके विद्यार्थी नापास होणं ही पहिल्यांदा आपल्या मराठी माणसाकरता लज्जास्पद बाब आहे। भारतीय पातळीवर मराठी भाषा ही 3ऱ्या क्रमांकावर आणि जगाच्या पाठीवर मराठी भाषा ही 8व्या क्रमांकावर बोलली जाते। असं असताना आपण महाराष्ट्रीयन माणसं मराठी भाषेकडे अत्यंत उदासीनपणे पाहतो आहे, त्याचं हे प्रत्यंतर आहे। मराठी शाळांमध्ये मराठी शिकवणारे जे शिक्षक आहेत, हे शिक्षक अत्यंत सुमार दर्जाचे आहेत। एखाद दुसरा अपवाद सोडला किंवा काही अपवाद जर सोडले तर या मराठीच्या शिक्षकांना मराठी मुळाक्षर सुद्धा नीट येत नाही। त्यांना मराठी साहित्यात मराठी भाषेमध्ये काय सुरू आहे हे सुद्धा कळत नाही। अभिजात मराठी भाषा म्हणजे काय हे सुद्धा त्यांना कळत नाही। आणि ह्या मागची कारण, या विद्यार्थ्यांना जे आपण पुस्तकं दिलेली आहेत शिकवायला किंवा जी क्रमिक पुस्तकं आहे, ही क्रमिक पुस्तकं सुद्धा अत्यंत सुमार दर्जाची आहे। म्हणजे अमुक एक माझा मित्र आहे, अमुक एक माझा मित्र म्हणून ह्याची कथा लावा, त्याची कविता लावा, त्याचा लेख लावा, अशा प्रकारची पुस्तकं तयार झालेली आहेत। त्याच्यामुळं मूळ मराठी भाषेच्या म्हणजे अभ्यासक्रम तयार होतानाच चुका होतात। नक्कीच अभ्यासक्रम तयार होताना चुका होतात। त्यामुळे हे विद्यार्थी कच्चे राहतात। शिक्षण संस्था चालकांना मराठी विषय नकोच असतो। आणि हे जे अलीकडचं जे पब्लिक स्कूलचं जे पेव फुटलेलं आहे, या पब्लिक स्कूलच्या पेवामुळं मराठी माध्यमांच्या शाळा पूर्णतः नामशेष झालेल्या आहेत। आणि त्यामुळे मराठी भाषेकडे, मराठी साहित्याकडे, मराठीच्या व्यवहाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत सुमार आणि अत्यंत उदासीन झालेला आहे। त्याचा हा परिणाम म्हणून हे सगळे विद्यार्थी नापास झालेले आहेत। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।